गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी सारिका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सब फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंददायी जावो व आजच्या दिवसाची सुरुवात ही मस्त गरम पाणी पिण्यापासून करत आहे. कारण आता पुण्यामध्ये थंडी पडलेली आहे, बाहेर तर पूर्ण धोके पडलेले आहे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी मी स्वतःची एक बाटली गरम पाणी करून ठेवते व त्यासोबतच प्यायलाही घेते व त्यासोबत सकाळी सकाळी डब्याची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. आज शेवग्याची शेंगाची भाजी व पोळी सिंपल असा मेन्यू आहे. तर मसाला करण्यासाठी खोबरं काढलं होतं, ते बडीला देणं कंपल्सरी आहे. आमचं बडी लगेच तिथं असतोच हजर. ते सकाळच्या घाईमध्ये पटपटपट सगळं आवरायचं असतं. डब्बा असतो, परत बडीचं जेवण असतं. त्याच्यामुळे सकाळचा वेळ हा थोडासा हेक्टिक असतो, 1-2 तासाचा तरी. आपल्या सर्व लेडीजच्या दिवसातले वेळ ही वेळ म्हणजे खूपच जास्त धावपळीची असते. आणि स्पेशली ज्यांना ऑफिसला डब्बा करून द्यायचा असतो किंवा ज्यांची लहान मुलं असते त्यांच्यासाठी तर आणखीनच जास्त टफ असतं. कारण मुलांचे डब्बे करून द्यायचे असतात, परंतु त्यांच्याकडे लक्षही द्यायचं असतं. त्यामुळे एकदा टिफिन करूपर्यंत, सगळा स्वयंपाक करूपर्यंत धावपळ होते. मग नंतर दिवसभर आपलं निवांत काम करता येतात आपल्याला पाहिजे तसं आपल्या आपल्या स्पीडने. पण या वेळेमध्ये थोडंसं लवकर लवकर आवरावंच लागतं. इथे मी आता शेवग्या शेंगाचा मसाला करून मस्त भाजी करून घेतलेली आहे व साईडला मी कुकरमध्ये ऑलरेडी खिचडी लावून घेतली होती. शेवग्या शेंगाची भाजी, पोळी आणि खिचडी व दोघांचे पोळे असतात. त्यामुळे सकाळी आज नाश्ता पण नाही आहे, त्यामुळे नाश्त्यालाही आज भाजी पोळी खिचडीच आहे व टिफिनलाही तेच आहे. नाहीतर मग कधी कधी फॉर अ चेंज नाश्ताही करते मी, तेव्हा मग पोळ्या फक्त 4च कराव्या लागतात. तुम्हा सर्वांची अशीच धावपळ होत असेल सकाळी आवरताना. त्यातल्या त्यात जर उठायला उशीर झाला तर मग आणखीनच जास्त होतो. त्यामुळे थोडंसं आपलं वेळेत उठलं तर सगळी कामं वेळेत होतात, जास्त धावपळ होत नाही व आपल्यालाच त्रास होत नाही. त्यामुळे वेळेत उठणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट थोडंसं अर्धा तास तरी आपण वेळेमध्ये लवकर उठायला पाहिजे. आपलं नॉर्मल वेळेपेक्षा खूप कामं आपली सोपी होतात. आता जर सकाळची सगळी कामं बाकीची टिफिन वगैरे झाल्यानंतर बाकीची दुसरी कामाची सुरुवात झालेली आहे. इथे मी माझ्या मिस्टरांचे कपडे जे प्रेस करायला देत आहे सध्या, ते ठेवत आहे एका बॅगमध्ये. इकट्ट्या धुवून मी जसे जसे धुवून तसे एका साईडला ठेवते एका बॉक्समध्ये व एकदमच पूर्ण एक बॅग भरून प्रेस करायला देऊन टाकते, म्हणजे होऊन जातं सगळं काम. सध्या मी घरी प्रेस करत नाही आहे व बडीचं जेवण झालेलं आहे. त्याचं सकाळचं सगळं रुटीन झालेलं आहे, शी सू जेवण सगळं. त्यामुळे आता तो निवांत झोपलेला आहे व इथं मी आंघोळ करून फ्रेश होऊन मस्तपैकी सध्या मी घरी असं कम्फर्टेबल ड्रेस घालते जेणेकरून व्यवस्थित वाटेल. व सध्या गार्डनकडे द्यायला, गार्डन म्हटलं गॅलरीत काही जे प्लांट्स आहेत थोडेफार त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. तरी थोडं जसं होईल तसं मी दुपारी थोडंसंच लक्ष देते. आता काही नवीन थोडेसे प्लांट्स लावलेले आहेत तर ते आता चांगल्या प्रकारे फुटले आहेत. हिवाळ्यामध्ये आता नवीन लावलेले रोप चांगले फुटतात. त्यामुळे आता साईडला मी साईडच्या काकूंनी मला हे आपण जे खायचं पान नसतं ना, त्याची वेल दिली होती तोडून, तर ते आता लावत आहे. अगोदरही दिली होती पण आमच्या गॅलरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे. आमच्याच काय पुण्यातील आय थिंक सगळेच सिटीमध्ये आजकाल कबुतरांचा खूप प्रॉब्लेम आहे. तर ते कुठलीही जी छोटी कोवळी वेल असेल ते ठेवतच नाहीत. त्यामुळे आता मी इथे पहिली ही माझी वेल त्यांनी छान फुटलेली पूर्ण खाऊन घेतली आहे. ते आता मी परत लावत आहे. होप सो की आता यावेळेस तरी चांगली येईल ती. एकदा मोठी झाल्यानंतर थोडी अडचण नाही आहे, पण जोपर्यंत छोटे आहे तोपर्यंत ठेवतच नाहीत. व मी बाहेर आल्या म्हटल्यानंतर बडी माझ्या शेजारी लगेच येऊन बसलेलं आहे. गॅलरीत बसणं हे बडीचं फेवरेट काम आहे तसं तर. व या जे तुम्ही सगळं वेगवेगळ्या कलरच्या कुंड्या दिसत आहेत ना पेंट केलेल्या, या सर्व कुंड्या मी पेंट म्हणजे खूप त्याला वर्ष होत आला त्यांना मी पेंट करून. त्यामुळे चांगल्या टिकल्या आहेत, लवकर खराब नाही झाल्या पेंटमुळे. पाण्याने परत उन्हाने लवकर कुंड्या पांढऱ्या होतात किंवा मग तुटायला लागतात. प्लास्टिकच्या कुंड्या माझ्याकडे सर्व प्लास्टिकच्याच कुंड्या आहेत. तर असं पेंट केल्यामुळं मी अगोदर त्याला ऑइल पेंट केलं आणि वर ॲक्रेलिक पेंटने थोडीफार डिझाईन केली. ही कलिंगड, परत असेच आणखीन खूप सारे वेगवेगळे केलेले आहे. जेवढ्या गॅलरीत कुंड्या आहेत तेवढ्या सगळ्यांना कलर करून टाकलं होतं. दिसायलाही छान दिसतं, कलरफुल वाईब्स येतात गॅलरीमध्ये छानपैकी. आता इथे मी कबुतरांपासून म्हणजे झाडांना वाचवण्यासाठी सुरुवातीच्या स्टेजमध्ये ना एक छोटीच तुम्हाला हॅक सांगते. आपण गार्लिक किंवा कुठले फ्रूट्स काही आपण जेव्हा मॉलमध्ये वगैरे स्टारमधून किंवा डीमार्टमधून घेऊन येतो ना, त्यासोबत ह्या बॅग येतात आपल्याला प्लास्टिकच्या. जाळी बॅग नाही, जाळी येते ना त्याच्यामध्ये येतात. तर ती जाळी कट करून मी असं त्याच्यावरतून लावते, म्हणजे थोडीफार जे ऊन येतं तेही कुंड्यांना आपल्या रोपांना मिळतं व कबुतरांपासूनही सेफ राहतं. त्यासोबतच ही दुसरी एक आहे जाळी, ती मी मोठ्या कुंडीला व्यवस्थित लावून घेत आहे, म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये तरी
ते रोप थोडेसे येतील मोठे, कबूतर त्यांना खाऊन घेणार नाही तर असं मी हे अशा गोष्टी जपून ठेवत असते, कारण त्याचा कधी ना कधी परत यूज होतोच. जसं हे छोटा प्लास्टिकचा डब्बा, तो राऊंड कट करून मी एका छोट्या रोपावरती वरतून झाकला होता, जेणेकरून त्याला खाऊ नये असं. तसं काही करायचं. आमच्या गॅलरीमध्ये तसा व्ह्यू खूप सुंदर आहे, समोर खूप सुंदर आहे. फक्त त्याचा एकच ड्रॉबॅक आहे की ऊन येत नाही. काय झालंय बडीला? काय झालं माझ्या बाबूला? कशामुळे अशा कडायला लागली आज सकाळी उठल्यापासून? चल दे एकदा, दे नाही का हात. ओके ओके, गुड बॉय. आता जेवण झालंय, सगळं झालंय, शी सू झाली आहे. पाणी खाली प्यायला ठेवलेलं आहे, खेळणी आहे जवळ. आता झोपी जावं बरं. परत खेळण्याचा मूड, हां परत खेळण्याचा मूड झाला आमच्या बडीचा. आता तो परत मम्माला म्हणणार, मम्मा माझ्याशी खेळ. तो खेळ. मम्मा फ्रूट्स खाती, ॲपल खाती. मम्मा मी ॲपल खाणार आहे. तुला खायचं आहे का ॲपल? नको का? हो का? ठीक आहे, बरं बरं ठीक आहे, तुला नको तर नको. कुठे आहे ॲपल? कुठे आहे रे? चल. सगळी काम झाली. आता थोडंसं निवांत दुपारच्या वेळेमध्ये बसून मी फ्रूट्स खात आहे व बडी नेहमीप्रमाणे बसलेला आहे. त्याला तसा ॲपल दिलेला आहे मी खायला. डाळिंब त्याला काही खाता येत नाही. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.